एव्हिनला म्हणतो त्याने हात लागला. दुसरीची नाही तेवढी यायची. हा सर, चौथं शूटिंग झालं आहे तुमचं. आता जे चक्करमध्ये नेक पेन आणि शोल्डरसाठी या ट्रीटमेंटसाठी आला होता आपण, हो. त्याचा फीडबॅक काय आहे तुमचं? लास्ट सेशन आहे तुमचं. चक्कर तर बंद झाली सर. हां, आणि एक पेन बी नाही जाता. बरं. आणि पूर्ण शोल्डरचं बऱ्यापैकी हातवरी चाललं सर. बरं. शर्ट वगैरे स्वतःच टी शर्ट वगैरे स्वतः काढू घालू शकता. हो हो. आणि रात्री जे ठणका मारत होतं वगैरे ते बंद झालं. आणि रात्री खूप चांगली झोप येईल. पहिलं रात्री झोप येत नव्हती सर. बरं, आता चांगली झोप येईल. चांगली झोप येते. हो. आता रोज हे फ्रोजन शोल्डरच्या ट्रीटमेंटला डेली यावं लागतं. पण आता तुम्ही लातूरून येत आहे तर एवढं शक्य नाही. तुम्हाला जे दाखवलेले एक्सरसाइज वगैरे आहेत ते कंटिन्यू करा. हाय ते रेंज थोडं ओपन करा. बाकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल तुमचं. त्या ट्रीटमेंटनं समाधानकारक आहात? बिलकुल बिलकुल सर. टोटली हॅपी एकदम? बिलकुल सर. आता ज्या लोकांना फ्रोजन शोल्डरचा प्रॉब्लेम असतो, हां सर. बऱ्याच लोकांना कुठं कुठं गेले रिझल्ट येत नाही किंवा ॲलोपॅथी पेन किलर गोळ्या खाऊन हे होत नाही. तुमचा स्वतःचा फ्रोजन शोल्डरचा अनुभव आहे. तुम्ही काय सांगू शकता आमच्या ओम स्पाईन केअर क्लिनिकबद्दल? सर, मला खूप इतर रिलीफ भेटले. मी असं ॲलोपॅथी गोळ्या भरपूर खाल्ल्या, काहीच नाही. तात्पुरता सही झालं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. इथे येऊनच माझं निदान झालं. बरं, त्यासाठी हॅपी. आणि दुसऱ्याला म्हणजे ज्याला आहे त्याला सांगू शकता की हा या बाबा ट्रीटमेंट. इथे या सर्व तुम्हाला समाधानी रिझल्ट भेटेल. चालेल, ठीक आहे. धन्यवाद सर व्हिडिओ दिल्याबद्दल.